तर प्रॉब्लेम आहे थोडासा नेटवर्कचा. 12वीच्या बॅचमध्ये तोच प्रॉब्लेम झाला. माझा आवाज त्यांना गेला, पण त्यांचा मला काहीच नाही आला आवाज. ठीक आहे. तर आणि स्क्रीन पण काही लोकांना ब्लॅक दिसली म्हणतात आणि काही लोकांना ब्लर दिसली म्हणतात. ठीक आहे. तर आता तुमच्यासोबतही समजा तसं झालं तर ऍडजस्टमेंट करून घ्यायची. ओके. हॅलो. हा हो सर. चला, म्हणजे आवाज येणं चालू झालं. आता आपण पहा, कल हमने हायब्रिडायझेशन देखे थे SP3. श्रुती मुद्गल, एवढं लक्षात घे. पाय, मी पुन्हा एकदा सांगतो, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके. खूपच जास्त महत्वाचा कन्सेप्ट आहे हा. मी पुन्हा सांगतो की ॲटॉमिक ऑर्बिटल आणि हायब्रिड ऑर्बिटल मध्ये फरक असतो. हे जे SP, D and F हे जे आहे ना, हे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. SPDF आर द ॲटॉमिक ऑर्बिटल. ठीक आहे. SP तुला येईल समोर SP2, SP3. ठीक आहे. त्यानंतर DSP2, DSP3 असे अधिकी असतात. ते डी वर जाऊ नाही सध्याचं, मी राहू देतो. हे जे असतात ना, हे हायब्रिडायझेशनचा पण प्रकार आहे आणि हा हायब्रिड ऑर्बिटल पण असतात. दीज आर द हायब्रिड ऑर्बिटल अँड इट इज ऑल्सो टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. ओके. तर म्हणून लक्षात ठेवायचं की जेव्हा श्रुती मुद्गल ऐकत आहे ना तू? हो सर. हा, म्हणून जेव्हा मराठीत सांगतोय, तुझ्यासाठी स्पेशली मराठीत सांगतोय, म्हणून जेव्हा हे ऑर्बिटल मिक्स होतील ना, हे ऑर्बिटल मिक्स झाल्यानंतरच हे बनतील. म्हणजे हे पॅरेंट आहेत, हे पॅरेंट ऑर्बिटल आहेत आणि हे मिक्स झाले तर हे ऑर्बिटल बनतील नवीन. ठीक आहे. म्हणून आता कन्फ्युजन नाही करायचं. कन्फ्युजन आता करायचं नाही. एस ऑर्बिटल हा होता कालचा. ठीक आहे. 2s होता तो. 2s मध्ये एक इलेक्ट्रॉन होता. प्लस एस ऑर्बिटल हा होता आणि पी चे असे 3 काढले होते मी आधी. कोण? वेदांत सांगळूतकर. बरं, कालचंच रिपीट करत आहे रे बाळा हे. वेदांत. हो. हा, तर हे पाहून घ्या इकडे. आता हे पी ऑर्बिटल जे असतात ना, हे अशा शेपचे असतात, डंबेल शेपचे. याच्या आधी पण मी शिकवलं होतं तुम्हाला. शेप ऑफ ऑर्बिटल वगैरे वाचा ना पुस्तकातून थोडेसे. मग पुस्तकातून जर शेप ऑफ ऑर्बिटल वगैरे वाचलं तर लक्षात येऊन जाईल आणखी. मी तर शिकवलाय, पण नेटवर्क इश्यूमुळे काय होते, कधी तुम्हाला ऐकू येते बरोबर, ऐकायला येते नाही येत, काहीतरी होऊ शकते. हा एस ऑर्बिटल आहे, हा पी ऑर्बिटल आहे, कोणताही पी असू शकते. ठीक आहे. मग आता हा ये जो है ये एस ऑर्बिटल है, ये पी ऑर्बिटल है. ओके. अब ये जो है ना, ये मिक्स होने वाले हैं. मिक्स होता देखा देख. पटलं का? हो सर. हे जे आहे ना, एस आणि पी, हे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे ॲटमचे ऑर्बिटल. ॲटमचे ऑर्बिटल आहे ते. हा हायड्रोजनचा, हा जो आहे कार्बनचा एक ऑर्बिटल आहे, ह्या कार्बनचा दुसरा ऑर्बिटल आहे आउटर मोस्ट मधला. आणि कार्बन हा ॲटम आहे, म्हणून हे ॲटमचे ऑर्बिटल झाले. आता जेव्हा हे दोन ऑर्बिटल मिक्स होतील, मिक्स जर झाले तर याच्यापासून नवीन ऑर्बिटल तयार होतात. आणि जेवढे, लक्षात ठेवायचं आहे की जेवढे ऑर्बिटल मिक्स होतात तेवढेच नवीन तयार होतात. जेवढे ऑर्बिटल मिक्स होतात तेवढेच नवीन ऑर्बिटल तयार होत असतात. क्लिअर? येस सर. हा, तर आता इथे पहा, मिक्स किती होत आहे? एसचा एक ऑर्बिटल आणि पीचे 3 ऑर्बिटल, 1, 2 आणि 3. हा एक ऑर्बिटल आहे, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 ऑर्बिटल मिक्स होत आहे पीचे. म्हणून मग एसचा 1 आणि पीचे 3, पी आणि पी म्हणजे PX, PY, PZ.
म्हणून मग याचं नाव होऊन जाते एस चा 1 पी चे 3 म्हणून याचं नाव होऊन जात असते sp3. काय नाव होते? sp3. हा, आता म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम आहेच अजूनही. तर आता इकडे लक्ष द्यायचं की हा एस जो आहे हा स्पेरिकल शेपचा आहे. एस इज स्पेरिकल इन शेप अँड पी ऑर्बिटल्स आर डम्बेल इन शेप. मग स्पेरिकल प्लस डम्बेल मिक्स होणार आहे. स्पेरिकल प्लस डम्बेल मिक्स होईल तर त्याचा शेप ना तर पूर्ण स्पेरिकल राहील नाही पूर्णपणे डम्बेल राहील. तो वेगळा कोणता तरी शेप बनणार आहे आणि तो वेगळा जो शेप बनते ना तो असा बनते. तो वेगळा जो शेप आहे तो असा बनते असा. हे एक ऑर्बिटल झालं. आता याच्यामध्ये हे जे ऑर्बिटल आहे याला तुम्ही पी ऑर्बिटल नाही म्हणू शकत. हे पी सारखं थोडं थोडं दिसायला आहे, मान्य आहे, पण इट इज नॉट पी ऑर्बिटल. ते पी ऑर्बिटल नाही आहे. पटलं बोलणं? हो हा, सर. हे दुसरं. हे तिसरं आणि हे चौथं. असे 4 नवीन बनले. हे वेगळे आहे, हे वेगळे आहे, हे हायब्रिड आहे. हे हायब्रिड ऑर्बिटल, हायब्रिड ऑर्बिटल. मग हे हायब्रिड जर ऑर्बिटल आहे तर यांना एसपीडीएफ नाव राहील का? एसपीडीएफ ऍटॉमिक ऑर्बिटल असतात. एसपीडीएफ आर द ऍटॉमिक ऑर्बिटल. ओके, म्हणून एसपीडीएफ हे नाव यांना राहणार नाही. तर याच्यामध्ये एक एस आहे 3 पी आहे म्हणून या प्रत्येक ऑर्बिटलला म्हणायचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल. हे पण sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे, हे पण sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे, हे सुद्धा sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे आणि हे सुद्धा sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. ऑल 4 आर द sp3 हायब्रिड ऑर्बिटल. मग सांग बरं मला श्रुती मुद्गल, हे कोणतं ऑर्बिटल आहे? हे sp3 hybrid or हा, ठीक आहे. हा, वेदांत सांगडुतकर सांग बरं बाळा, हे कोणतं ऑर्बिटल आहे? sp3. बरं, तुम्ही एक काम करा, मला तुमचा आवाज नाही येत आहे, तुम्ही मेसेज टाका त्याच्यावर कोणतं ऑर्बिटल आहे म्हणून. झालं क्लिअर? हो हा, सर. ओके, बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. झालं. आता इकडे लक्ष द्यायचं. आता मी सांगतो तुम्हाला आणखी समोरची पोझिशन. आता काल आपण CH4 च शिकत होतो, फॉर्मेशन ऑफ CH4 मिथेन, बरोबर आहे. मग हे कार्बनचं झालेलं आहे. आता इथे तुमचा कार्बन आहे, हा हा असा कार्बन आहे इथे या पॉइंटवर. इथे या कार्बनचं एक ऑर्बिटल हे आहे, एक ऑर्बिटल हे आहे, एक ऑर्बिटल हे आहे आणि एक ऑर्बिटल हे आहे, असं आहे ते. झालं. पण हे हायब्रिड आहे, हे हायब्रिड ऑर्बिटल. आता आपण असं काढत नाही, तिथे कार्बन लिहत नसतो. झालं क्लिअर? म्हणून मग आता काय करायचं आहे मला, त्याच्यासोबत ओव्हरलॅपिंग दाखवायचे. ही पुन्हा डायग्राम मी इकडे काढणार आहे. ही डायग्राम पुन्हा मी इकडे काढणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे तुम्ही बरोबर. एक वेळा समजलं तर मग विषय संपला आणि एक वेळा नाही समजला आता तर मग तो प्रॉब्लेम नेहमीसाठी आहे. म्हणून लक्ष देऊन व्यवस्थित ऐकायचं. हा झाला तुमचा एक. हा झाला दुसरा आणि हा झाला आपला चौथा. 1 2 3 आणि 4. हे झालं कार्बनचे sp3 हायब्रिड ऑर्बिटल. आता या प्रत्येक sp3 हायब्रिड ऑर्बिटल सोबत कंबाईन होत आहे हायड्रोजन, 1s ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, 1s ऑफ हायड्रोजन प्लस इकडून सुद्धा सर 1s काही ऑफ. हा, मेसेज टाका, मेसेज टाका, मेसेज टाका.
नेटवर्क इश्यू नाही नाही आपल्या इकडून तरी नाही विचारलं इकडून माझ्याकडून तर बरोबर आहे म्हणते रे. दिसून राहिलं सर. क्लिअर येत आहे ना? हो. हा हा 1s आहे हायड्रोजनचा. हा एका हायड्रोजनचा 4 हायड्रोजन आहे त्याच्याकडे. कितने हायड्रोजन है चवान उसके पास? 4. हाँ, ये एक हाइड्रोजन का 1s है, ये दूसरे का है, वैसे ही ये तीसरे का है. और इधर लिख लेता ये जो है ये चौथे का हाइड्रोजन है, चौथा हाइड्रोजन है. हर एक में एक एक इलेक्ट्रॉन भी है, हमको पता है. प्रत्येकामध्ये एक एक काय है? इलेक्ट्रॉन है. झाला? ये ऐसे हो गया अभी. अब इसका हम लोगों को बताना है ओवरलैपिंग. क्या बताना है? ओवरलैपिंग बताना है. ठीक है. सो अभी ओव्हरलॅपिंग हम बताएंगे. ज्याचाही कोणाचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर थोडंसं काय करायचं, ऍडजस्ट करायचं. आता काही काही गोष्टी नसन याच्यात समजत तर मला तुम्ही पर्सनली विचारू शकता, माझ्या घरी येऊ शकता किंवा क्लासवर पण येऊ शकता. मी तुम्हाला सांगायला तयार आहे. ठीक आहे. आजपर्यंत माझ्याजवळ कोणीच नाही पोहोचलं. त्या 2 पोरी आल्या होत्या फक्त. ते एक मला वाटते दांडे काय नाव आहे त्या पोरीचं, ती आली होती आणि एक ती रोशनी आली होती. बस 2 जणी आल्या 2 दिवस. बरं असो. आता याचं मला ओव्हरलॅपिंग दाखवायचं. ये इसके साथ ओवरलैप होगा, ये इसके साथ ओवरलैप होगा, ये इसके साथ और ये इसके साथ. ठीक है. वापस से वही डायग्राम मुझे निकालना है. ओके. सो काय रे हे कसं पेन काय हे, थांबा 1 मिनिट. ते आपण बोलूया ओके. असा शेपच काढायचा तो बरोबर. असा शेप काढला की बरोबर जमून जाते. मग हे झालं एक ऑर्बिटल, हे दुसरं ऑर्बिटल, थर्ड वन अँड लास्ट इज फोर्थ. ठीक आहे. आता काय करायचं, हे सगळे कोणते आहे पुन्हा सांगा मला एक. हा कोण आहे नाव याचं? sp3. हा, हे सगळेचे सगळे sp3 आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. हा एस आहे. मग हा इथे ओव्हरलॅप होणार असा. याच्यात पेअर दाखवून द्यायची अशी. आता ती निघत नाही, ती तशी दाखवायची अशी इथे. हा दूसरा इथे ओव्हरलॅप झाला, हा याच्यासोबत झाला, हा याच्यासोबत झाला. अब ये यहां पे होगा इधर आणि हा इकडे होईल. ठीक आहे. हा झाला तुमचा एच, हा तुमचा एच, हा भी एच और ये भी एच और यहाँ पे कार्बन. अब मुझे बताओ ये जो बॉन्ड बनेगा ये कौन सा बॉन्ड बनेगा रे फिर? कार्बन और हाइड्रोजन का. हा पण कोणता बनणार? कार्बन आणि हायड्रोजन. हा पण कोणता बनणार? कार्बन आणि हायड्रोजन. आणि हा पण कोणता बनणार? कार्बन आणि हायड्रोजनचा. हा जो बॉन्ड अँगल आहे ना, दिस इज ऑफ 109 डिग्री 28 मिनिट्स. दिस इज द ऑर्बिटल डायग्राम. ऑर्बिटल डायग्राम आहे ती. आता आपल्याला जॉमेट्रिकल डायग्राम काढायची आहे. कोणती डायग्राम काढायची आहे? जॉमेट्रिकल. जॉमेट्रिकल सरळ सरळ काढायची बिलकुल. जॉमेट्रिकल मध्ये काही ऑर्बिटल वगैरे तुम्हाला काढायचं काम नाही पडत. मोठी काढायची मोठी काढा, छोटी काढायची छोटी काढा, काही प्रॉब्लेम नसते. पण माणुसकीनी काढायची. हिमांशू झालं? हा कार्बन, इथे कार्बन आहे, समजत आहे तुला? हो सर. हा, हे झालं हायड्रोजन. झालं. आता एक्झॅक्ट शेप दिसायसाठी हे जॉईन करावे लागतात आणि हा याच्यासोबत जॉईन करायचा असा. ठीक आहे. चार्वक येस सर.
हा, जमून राहिलेला आहे. हो सर. हा, तर इथं हे झाली जॉमेट्रिकल डायग्राम. याचा बॉन्ड अँगल सांगणं जरुरी आहे. ठीक आहे. एच सी एच, पहा इकडे, हा एच, हा एच आहे, हा सी आहे, हा एच आहे. कोणताही घ्या ना, कोणताही घ्या, एच सी एच आहे. एच सी एच बॉन्ड अँगल इज 109 डिग्री 28 मिनिट. हा स्टँडर्ड आहे टेट्राहेड्रलचा. जिओमेट्रिकल शेप कोणता आहे? जिओमेट्रिकल शेप कोणता आहे सांगा? टेट्राहेड्रल. हेड्रल. हा, आलं का लक्षात? आता वेदांत सांगडूतकर, आलं का लक्षात? हो. हा, ठीक आहे. आता अधिक याचं एक एक्झाम्पल घेतो मी. आपल्या टेक्स्टबुक मध्ये एकच आहे, पण मी आणखी याचे एक एक्झाम्पल घेतो, 2 पुन्हा. ठीक आहे, जाणून बुजून घेतो आहे तुम्हाला समजण्यासाठी. तर आता आपण पाहणार आहे फॉर्मेशन ऑफ, अभी हम लोग देखेंगे फॉर्मेशन ऑफ अमोनिया. फॉर्मेशन ऑफ अमोनिया काय म्हणते त्याला स्वराज? आता इथून जरी मीटिंग तू रेकॉर्ड केली ना तरी मला चालेल, इथून कर. त्याच्या आधीचं जुनं होतं ते काढून टाकते, आपल्या कामाचं नाही आहे. ठीक आहे. आता मी आता लिहिणं सुरू करतो. या लिहिण्यापासून तो ऑफ अमोनिया. अमोनिया का फॉर्मूला है NH3. ओके, 1 नाइट्रोजन इज बॉन्डेड विद द 3 हाइड्रोजन. ओके, इन अमोनिया central atom is nitrogen. ठीक है. its atomic number is 7. 7 उसका एटॉमिक नंबर है. सो ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जो रहेगा अमोनिया का, अमोनिया में नाइट्रोजन का, वो है 1s2 2s2 2p3. अब देखो 2 + 2 4 + 3 7. ओके, अभी यहां देखो हम लोगों ने जब हम इसका पढ़े थे मीथेन का, तो कार्बन में 2 ही अनपेयर्ड इलेक्ट्रॉन थे और उसकी वैलेंसी 4 थी. कार्बन में 2 अनपेयर्ड इलेक्ट्रॉन थे और उसकी वैलेंसी 4 थी, इसलिए एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन हुआ था. लेकिन अभी यहां पे देखो कि नाइट्रोजन की जो वैलेंसी है, वैलेंसी 3 है और उसके अनपेयर्ड भी देखो कितने 3 है, 1 2 3. तो वैलेंसी इक्वल टू नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन हो चुका है. नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन भी कितने 3 है, मतलब 3 = 3. अब ऐसा जब होता है, जब वैलेंसी और अनपेयर्ड इलेक्ट्रॉन की वैलेंस शेल में अनपेयर्ड इलेक्ट्रॉन का नंबर जब इक्वल हो जाता है, तो उस वक्त एक्साइटेशन की कोई जरूरत नहीं रहती. देयर इज नो नीड ऑफ एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन valency of atom and number of unpaired electron in valence shell are equal, then no need of excitation of electrons. So ground state electronic configuration is considered as excited state electronic configuration. Okay, when valency and number of unpaired electrons is stand for electrons are equal, then no need of excitation of electron. Okay, so yeah, therefore ground state electronic configuration is considered as excited state electronic configuration.
ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जो रहता है उसी को एज इट इज एक्साइटेड कंसीडर करो। दैट्स व्हाई एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन इज सेम as the ground state because no excitation of electron takes place in case of ammonia in nitrogen. ओके, सो जो ग्राउंड स्टेट है उसी को कंसीडर करो। अब यहां पे देखो आउटर मोस्ट में ये 3 है, ठीक है। अब ऑक्टेट के हिसाब से हम थोड़ा सा कंसीडरेशन कर सकते हैं। अब ये नाइट्रोजन है, इसके पास 3 अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है और एक लोन पेयर है। दिस इज अ लोन पेयर, ओके, नॉट टेक पार्ट इन द केमिकल बॉन्डिंग। और इसके साथ ये 3 हाइड्रोजन अटैच होने वाले हैं, उसका भी एक एक इलेक्ट्रॉन। मतलब कंसीडर हमें करना है कि ये लोन पेयर ऑक्टेट में आने वाली है कि नहीं आने वाली है, वो मैं बता रहा हूं आपको। ये जो लोन पेयर है ये ऑक्टेट में आने वाली है या नहीं, ये मैं बताने की कोशिश कर रहा हूं। सो अभी देखो, ये हर एक हाइड्रोजन का ड्यूप्लेट कंप्लीट हो जाएगा और नाइट्रोजन जो है ये लोन पेयर अगर उसने ले लिया उसमें मतलब है, तो फिर उसके 8 हो जाते। देखो 1 2 3 मतलब 6 हो गए और ये 2। तो इसका मतलब ये हुआ कि हाइब्रिडाइजेशन में लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन भी पार्टिसिपेट होने वाली है, उसे छोड़ना नहीं है। वो एक ऑर्बिटल में रहेंगी, एक ऑर्बिटल इसका बनेगा ये बॉन्ड पेयर का, दूसरा ऑर्बिटल इसका, तीसरा ये और चौथा ऑर्बिटल ये बनेगा। ऐसे 4 ऑर्बिटल हम लोगों को होना, 4 हाइब्रिड ऑर्बिटल बनेंगे। अब 4 अगर हाइब्रिड ऑर्बिटल है तो एटॉमिक ऑर्बिटल भी हमें कितने चाहिए फिर? 4 ही चाहिए, क्योंकि जितने एटॉमिक ऑर्बिटल इन्वॉल्व होते हैं उतने ही हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म होते हैं। सो हाइब्रिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन 1s पे कोई इफेक्ट नहीं होने वाला है, वो वैसे ही रहेगा बिकॉज इट इज इनर्शियल। अब इसको क्या करो, अब इसको मिक्स कर डालो, मतलब ये जो गैप है इसको कम कर डालो, इसको मिक्स कर डालो और ये मिक्स करके कुछ इस प्रकार से आएगा। अब ये 4 1 2 3 4 है, यहां पे भी देखो 1 2 3 और 4 है। एक में लोन पेयर है और बाकी सब में अनपेयर्ड है। एक में लोन पेयर, बाकी सब में अनपेयर्ड है, ठीक है। सो अब देखो वापस से वही हुआ कि इसमें एस का एक इन्वॉल्व हुआ और पी के 3 इन्वॉल्व हुए। दैट्स व्हाई दिस इज द sp3 हाइब्रिडाइजेशन। ये क्या हुआ? sp3 हाइब्रिडाइजेशन। एंड ईच ऑर्बिटल इज कॉल्ड, ये हर एक जो ऑर्बिटल है, हर एक ऑर्बिटल जो है इसे बोला जाता है sp3। एकालाच नहीं, सगळ्यांना जितने भी है, ऑल जितने भी है सभी को हम बोलेंगे sp3 हाइब्रिड ऑर्बिटल। और वो कितने टोटल? 1 2 3 4। तो 4 sp3 हाइब्रिड ऑर्बिटल बन गए बिकॉज 4 एटॉमिक ऑर्बिटल इन्वॉल्व हुए थे, करके 4 sp3 हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म भी हुए। अब कार्बन में भी मीथेन के केस में हमने ऐसे ही कंसीडर किया था, लेकिन फर्क यह है कार्बन में क्या था, कार्बन में ये जो 4 ऑर्बिटल थे चारों में अनपेयर्ड इलेक्ट्रॉन थे। इन केस ऑफ कार्बन, इन मीथेन देयर आर unpaired electron in all 4 hybrid orbitals, but in ammonia, okay, in the nitrogen atom there is a lone pair of electron in 1 hybrid orbital। तो अभी फर्क है, और मैंने तुम लोगों को इसके पहले बताया है कि लोन पेयर का रिपल्शन जो होता है वो ज्यादा होता है, बरोबर है। बाकी जो बॉन्ड पेयर रहती है उसके कंपैरिजन में लोन पेयर का रिपल्शन क्या रहता है? ज्यादा रहता है। तो ये कार्बन का है, तो उसमें चारों अनपेयर्ड थे, यहां पे एक पेयर है लोन पेयर। अभी इसीलिए क्या होता है कि जो रेगुलर, अब 4 है तो उसका शेप, 4 हाइब्रिड ऑर्बिटल है तो उसका शेप टेट्राहेड्रल होना चाहिए। ऐसे इधर मेरी तरफ देखो तुम लोग,
यहां पे मैं पूरी तरह से अच्छे से बताने की कोशिश कर रहा हूं। कार्बन का कुछ इस प्रकार था ऐसे टेट्राहेड्रल। अभी इसमें जो है ना, इसमें लोन पेयर है अमोनिया में, ठीक है। अभी उसको ऑर्बिटल बनाया नहीं मैंने, मैं सिर्फ इसकी जैसी लाइन डायग्राम बताने की कोशिश कर रहा हूं। यहां पे एक अनपेयर्ड इलेक्ट्रॉन है, यहां पे अनपेयर्ड है, मतलब ये बॉन्ड बनने वाले हैं। अभी हाइड्रोजन जब इसके साथ ओवरलैप हो जाएंगे, हाइड्रोजन का 1s जब इसके साथ ओवरलैप हो जाएगा, ये बॉन्ड बनाएगा, तो फिर ये हो जाएगा बॉन्ड पेयर और ये हो गई लोन पेयर। तो ये जो लोन पेयर है ना, ये क्या करती है, बॉन्ड पेयर को नीचे दबाती है ऐसे, ये इधर से भी। तो इसलिए ये जो बॉन्ड पेयर है, ये स्लाइटली थोड़ी सी जो है वो ऐसी इधर आ जाएंगे ऐसी, और ये भी थोड़ी सी इधर आ जाएंगे ऐसी। मतलब ये है कि जो बॉन्ड एंगल था, ये जो बॉन्ड एंगल था 109 डिग्री 28 मिनट का था, अभी वो इतने का नहीं रहेगा, इससे थोड़ा सा कम हो जाएगा, क्योंकि अभी इतना ही है। अभी जो है, अभी सिर्फ इतना है। ये जो था रेड वाला, देखो बड़ा है ये, पहले ओरिजिनल इतना था टेट्राहेड्रल में। अभी वो जो लोन पेयर है उसके रिपल्शन के कारण ये बॉन्ड पेयर नीचे आ गई, इसलिए ये बॉन्ड एंगल अब कम होके 108 डिग्री और 107 डिग्री और 18 मिनट के आसपास हो जाएगा वो, ठीक है। अब अलग अलग टेक्स्ट बुक में ये नंबर अलग अलग है, डिग्री का फर्क है थोड़ा सा, इसका मिनट का फर्क है, बाकी तो डिग्री का कोई प्रॉब्लम नहीं। 107 डिग्री और 8 मिनट का हो जाता है। मतलब ये रिपल्शन जो है बॉन्ड पे, इसका लोन पेयर का जो रिपल्शन है उसके कारण ये ऐसे दब गया, ऐसे ऐसे दबल थे, ठीक है ना। ये रिपल्शन बढ़ गया इसके साथ में, इसलिए जो है ना ये नीचे आ गया ऐसे, ये बॉन्ड बॉन्ड पेयर दब जाती है, ठीक है। इसीलिए इसको थोड़ा सा नाम भी इसका चेंज हो जाता है। इट इज अ पिरामिडल। पिरामिडल म्हटलं जाते त्याला, पिरामिड सारखं बनते तो, इसके जैसा बन जाता है, पिरामिड के जैसा बन जाता है। इसीलिए फिर बॉन्ड एंगल कम हो गया है करके पिरामिडल हो गया, वो थोड़ा सा उसका नाम भी चेंज हो गया। तो ज्योमेट्री टेट्राहेड्रल के जैसी है, कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन बॉन्ड जो है ना वो कम हो चुका है। आई बात समझ में? या फिर उसको डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल भी बोला जाता है, डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल, इट इज ऑल्सो अनदर नेम, ओके। बट पिरामिडल चलता है तो उसको हम पिरामिडल बोलेंगे। सो अभी मैंने तुम लोगों को ये लोन पेयर का क्या इंपॉर्टेंस है वो बता दिया है, ओके। ये लोन पेयर का क्या इंपॉर्टेंस है वो बता दिया है। अभी 5 मिनट टाइम है मेरे पास सिर्फ, मैं फटाफट इसका डायग्राम तुम लोगों को समझा के बताता हूं, अच्छे से ध्यान दो, ठीक है। अभी देखो इधर के, इधर ध्यान दो मेरी तरफ। ये तो बताने की जरूरत नहीं, अभी एक एस और एक पी कंबाइन हो गए तो sp3 बनेगा। मैं डायरेक्ट sp3 बना रहा हूं, डायरेक्ट क्या बना रहा हूं, sp3, ओके। तो ये ऐसे थोड़ा सा डिस्टॉर्ट रहेगा, इतना ध्यान में रखना। मैंने इसमें ऐसी लाइन निकाला था इधर काय में, मीथेन में। अब मैं वो लाइन ये नहीं, यहां नहीं निकालूंगा, ऐसी थोड़ी सी डिस्टॉर्ट करूंगा, क्योंकि यहां पे लोन पेयर है मुझे पता है। और फिर ये हो गया एक, इसमें लोन पेयर हम लोगों को बताने की ऐसी। ये हो गया हमारा दूसरा ऑर्बिटल, और ये हो चुका है तीसरा। अब हर एक में एक एक इलेक्ट्रॉन है भैया, ये अनपेयर्ड, ये वाले 3 है, 1 2 3, ये है, ये लोन पेयर वाला है, ठीक है। इसलिए ये जो है ये एलपी बीपी लोन पेयर बॉन्ड पेयर हो जाएंगे। यहां पे एक हाइड्रोजन कंबाइन होने वाला है इसके साथ, यहां पे दूसरा हाइड्रोजन कंबाइन होने वाला है, और यहां पे तीसरा हाइड्रोजन। हो सके तब तक ये अपोजिट बता देना। अब जहां पे नहीं पॉसिबल वहां पे फिर लोड नहीं लेना उसका, छोड़ देना फिर उसको, ठीक है। ये हो गया। अब इसको मैं, अब जगह का प्रॉब्लम, ठीक है, यहां पे उसको वो डायग्राम को मैं यहां पे कंटिन्यू कर रहा हूं ऐसे, ओके। ये बीपी बीपी है, बॉन्ड पेयर बॉन्ड पेयर बॉन्ड पेयर बॉन्ड पेयर, ये एलपीबीपी है, लोन पेयर बॉन्ड पेयर। अभी उसको मुझे हाइब्रिड, उसको सिर्फ ओवरलैपिंग बताना है, बाकी कोई प्रॉब्लम नहीं मेरा। हाँ चलो, इस प्रकार से आ जाएगा शेप। ये लाइन को
ऐसे ना बताते हुए नीचे बताओ थोड़ा सा, बस, बाकी कुछ नहीं। और इतना कोई नहीं देखता, लेकिन हम लोगों को पता होना चाहिए कि व्हाट इज द एग्जैक्ट सिचुएशन, क्या है, करेक्ट क्या है। ठीक है, बताने को तो कोई कुछ भी निकाल सकता, कोई प्रॉब्लम नहीं। अब यहाँ पे ओवरलैपिंग है, इसमें एक बॉन्ड पेयर रहेंगी, इसमें लोन पेयर है। यहाँ पे वापस से ओवरलैपिंग है, इसमें भी बॉन्ड पेयर है। और यहाँ पे वापस से लोन पेयर, ये बॉन्ड पेयर, मतलब ओवरलैपिंग। अभी जो है ये हाइड्रोजन है तुम्हारा, और यहाँ पे है नाइट्रोजन। ठीक है, तो सिचुएशन कुछ इस प्रकार से है। ये जो बॉन्ड एंगल है वो मैंने तुम लोग को बताया 107 डिग्री और 18 मिनट का। ठीक है, तो ये जो मिनट है ना, ये कंफ्यूज है, अलग अलग टेक्स्ट बुक में अलग अलग है, इतना ध्यान में रखना। कहीं पे 18 है, कहीं पे 36 भी है। ठीक है, तो वो देखना, मैंने देखना मतलब हमारे टेक्स्ट बुक में जो है वो हमको अलाउ है, बाकी के टेक्स्ट बुक का आप लोगों को अलाउ नहीं रहता। ये हो गई तुम्हारी ऑर्बिटल डायग्राम, ऑर्बिटल डायग्राम। ओके, अभी मैं उसका ज्योमेट्रिकल डायग्राम तुम लोगों को बता देता हूं। बस इस प्रकार से निकालो। ये लोन पेयर है, यहाँ पे तुम्हारा नाइट्रोजन है। ठीक है, यहाँ पे नाइट्रोजन है, और ये सारे के सारे है हाइड्रोजन। ठीक है, अब इसको जो है, सर हाँ, सर स्क्रीन क्लियर नहीं है सर, ब्लर रहता है। ब्लर येत आहे नाही clear. आता। नाही सर. हा, माझ्याकडून नाही आहे तो प्रॉब्लेम, आता ते पहा। आणि मीटिंग रेकॉर्डच केली ना आपण, त्याच्यामुळं स्वराज जो व्हिडिओ टाकेल तो तुम्ही पाहून घ्यायचा। ओके, हा, तर हे झाला। आता हा जो बॉन्ड एंगल आहे, हा बॉन्ड एंगल जो असतो इकडे नहीं दाखवायचा था तो, ए एल पी लोन पेयर और बॉन्ड पेयर का बॉन्ड एंगल नहीं बताना हमको, बॉन्ड पेयर होना। एन, सॉरी, एच एन एच बॉन्ड एंगल 107 डिग्री 18 मिनट। ओके, और ये जो है ना, ये पिरामिडल है, पिरामिडल। ओके, शेप उसका ज्योमेट्रिकल शेप। तो इट इज ऑल अबाउट द अमोनिया। ये अमोनिया का खत्म हो गया। कल के क्लास में मैं और एक पढ़ाऊंगा sp3 का, वाटर का एग्जांपल है। ठीक है, उसमें 2 लोन पेयर आएंगे, तो 2 लोन पेयर के कारण ये बॉन्ड एंगल और भी कम हो जाएगा। यहाँ पे 10 इसका है, 107 डिग्री का है, वो और भी कम हो जाएगा। ठीक है, चलो अभी टाइम भी खत्म हो गया, मोकला करो।